नमस्कार. ॲस्ट्रोस्टारमध्ये मी धनश्री कुलकर्णी आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. विविध अक्षरांचे ज्योतिषशास्त्रीय अर्थ या प्रकारची एक शृंखला आपण चालवत आहोत. आजच्या भागामध्ये आपण जी आणि एच या दोन अक्षरांचे अर्थ बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. पहिलं अक्षर आहे आपलं जी. हे जी अक्षर जे आहे ते स्वतःला आतील बाजूमध्ये ओढून घेतं. स्वतःचं विश्लेषण करणं, चिंतन करणं, मनन करणं यामध्ये ही लोकं जी आहेत ती रमतात. ह्या अक्षराची जर का पुनरावृत्ती झालेली असेल तर विश्लेषण करण्यामध्ये अतिशय हातखंडा या लोकांचा असतो. इतरांच्या कार्यपद्धती आणि त्यांचं मूळ उद्देश अतिशय चांगल्या पद्धतीने ही लोकं ओळखू शकतात. काही प्रमाणात आतील आवाजाची इंट्युशन लेवल जी आहे ही ह्या लोकांची खूप चांगली असते. प्रत्येक कामामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये पूर्णत्व आणण्यासाठी ही लोकं काम करत असतात. कोणताही पूर्वविचार नसताना मनात कल्पनेचा एखादा विकास जो आहे किंवा आराखडा जो आहे तो तयार होतो आणि जर त्याकडे यांनी लक्ष दिलं तर ते उपयुक्त आहेत असंही त्यांच्या लक्षामध्ये येतं आणि यामुळे जीवनातले विलंब आणि अडथळे दूर होण्यामध्ये मदत होते. तुमच्यातल्या घाईला आणि अवखळपणाला जर का आवर घातला तर तुम्ही अत्यंत यशस्वी होऊ शकाल असं एक निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. जी बद्दलची आपण माहिती ऐकली. आता एच बद्दलची माहिती ऐकूयात. एच कसा असतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. स्क्रीनवरती दिसतही असेल की दोन रेषा आणि या दोन रेषांना जोडणारी एक आडवी लाईन. ह्या अक्षरामध्ये ह्या ज्या रेषा आहेत त्यामुळे एक स्थैर्य आणि संतुलन प्राप्त झालेले असते ह्या लोकांना. तुमच्या नावामध्ये जर का हे अक्षर प्रथम आलं असेल तर तुम्ही बुद्धी आणि तर्कावरती आधारित निर्णय घेऊ शकता आणि इतरांचा विश्वास संपादनासाठी तुमची हीच कार्यपद्धती अतिशय उपयोगी पडते. प्रेमळ लोकांच्या मध्ये ह्या आद्याक्षराने सुरुवात होणाऱ्या लोकांची गणना होते. पण इतरांच्या दृष्टीने मात्र तुम्ही कठोर आणि खंबीर असता. या ज्या एच मधल्या दोन रेषा आहेत ह्या वेगवेगळ्या दोन निराळ्या दिशा दाखवतात. म्हणजे ह्या दोन्ही पॅरलल आहेत, एकमेकांना समांतर आहेत. एक वरची व एक खालची दिशा. ह्याचा अर्थ की तुम्ही जीवनामध्ये वर किंवा खाली जाऊ शकता. तुमच्या इच्छाशक्तीला फार मोठं महत्त्व दिलेलं आहे आणि व्यवहारामध्ये उत्तम यश मिळवण्यासाठी कर्तृत्व जे काही लागतं ते तुमच्यामध्ये आहे आणि व्यावहारिक जीवनामध्ये चुका जर तुम्ही टाळू शकलात तर यश हे तुमचंच आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की सांगा. अशाच प्रकारची विविध माहिती जाणून घेण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आणखी पुढील माहिती मिळवण्यासाठी पुढच्या भागामध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.